श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडक्या बहिणींना या तारखेला पैसे मिळणार, जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक अपडेट्स, सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर सर्व अपडेट्स तुम्हाला भेटतील. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या तारखेला आता पैसे मिळणार आहेत. ज्या माता भगिनींनी फॉर्म भरले नव्हते, ज्या माता भगिनींचे फॉर्म अप्रूव्ह असून पण पैसे आले नव्हते, अशा सर्व माता भगिनींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आपण बघणार आहोत ती बातमी. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा जमा होणार, सर्वात मोठी अपडेट. महायुतीच्या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिले जात आहे. या योजनेनुसार 1,500 रुपयापर्यंत आतापर्यंत वाटप केले जात होते. मात्र आता 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाण्याची दाट शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की माझ्या लाडक्या बहिणींना आता आमचे सरकार जर परत आले तर आम्ही 2100 रुपये देऊ. त्यानुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि राज्यात परत एकदा अजितदादा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस भाजपा यांचे सरकार आलेले आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना याचं श्रेय दिलं जात आहे आणि लाडक्या बहिणींना आता याच्यानंतर 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याच आता सरकार स्थापनेच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नवीनच लवकरच शपथविधी पार पडेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना बंद पडेल असे सातत्याने विरोधकांकडून सांगितले जात होते, परंतु आता ही योजना बंद होणार नसून जवळपास 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरच नवीन मुख्यमंत्री शपथ घेऊन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. त्याचप्रमाणे ज्या माता भगिनींनी याचे फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठी देखील आता फॉर्म भरण्याची तरतूद केली जाणार आहे. आणि ज्या माता भगिनींना फॉर्म भरून काही कारणास्तव पैसे आले नव्हते त्यांना एकत्रित 7500 रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. ही देखील अपडेट आपल्याला मिळत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. याआधी तुम्हाला एक काम करावे लागेल, गुगलवर जा आणि नाना फाउंडेशन सर्च करा. नाना फाउंडेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे एक फॉर्म भरेल. तो फॉर्म भेटल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला 2100 रुपये मिळतील. त्यामुळे गुगलवर नक्कीच नाना फाउंडेशन सर्च करा आणि फॉर्म लवकर भरा 2100 रुपये पात्र होण्यासाठी. तर परत भेटूयात नवीन अपडेट्सोबत. काळजी घ्या, व्हिडिओला शेअर करा, सर्वांना याची माहिती मिळेल. स्वामी समर्थ.